महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य शिवमहापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य हबप गजाननजी महाराज वरसाडेकर। समाया है मेरा भोला नगर में आया है। मौजे बहार तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। भव्य शिव महापुराण कथा कथा प्रवक्ते गुरुवर्य गजाननजी महाराज वरसाडेकर। सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरू मैं शिव का नाम। का नाम। सांसों की माला में सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरू मैं शिव का नाम। अपने मन की मैं जानू आरती के मन की राह। अपने मन की मैं जानू आरती के मन की राह। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरू मैं शिव का नाम। प्रेम के रंग में ऐसी डूबी। 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 जी का रहा यहाँ, जी का रहा यहाँ। प्रेम के रंग में ऐसी डूबी। प्रेम के रंग में ऐसी डूबी। जी का रहा यहाँ। प्रेम की बातें करते करते आप बड़ी मैं शाम। प्रेम की बातें करते करते आप बड़ी मैं शाम। सांसों की माला पे सांसों की माला सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सांसों की माला में सिमरू मैं शिव का नाम। शिव का नाम शिव का नाम शिव का नाम शिव का नाम। प्रत्येक श्वासावर आणि दादांबद्दलही मला सांगावं वाटतं. दादा कधीच आमदारकी मिरवत नाहीत. मी पाहिलंय त्यांच्या बोलण्यातून. दादांकडनं जिल्ह्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. तुमच्या तालुक्याला तर असतीलच. मी जाणीवपूर्वक बोलतोय. जिल्ह्याला दादांकडून अपेक्षा आहेत. अत्यंत आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. दादांचं वर्णन करण्याकरता कदाचित माझ्याकडे शब्द कमी आहेत. दादांची वंदनीय उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आहे. भगवान श्री भोलेनाथाला प्रार्थना करूया की दादांना उदंड असं आयुष्य मिळू दे. त्यांच्या हातून धर्माचं, देवाचं, राष्ट्राचं असंच काम वर्षानुवर्ष होऊ दे, अशी भोलेनाथाला आपण प्रार्थना करूया. दादांनी नेहमीच या वहाड गावाकडे लक्ष द्यावं, वहाड गावावर प्रेम करावं. बाकी काय मागणार आपण देवाकडे. प्रत्येक तालुक्याला असेच कीर्तनकारांवर प्रेम करणारी व्यक्ती. दादा बोलत असताना एखादी कीर्तनकारच बोलतो मला तर असं वाटतं. अत्यंत गोड बोलतात.
काही लोकांचं कार्य खूप सुंदर असतं पण मांडता येत नाही. काही काही लोक कार्य करत नाहीत पण मांडतात फार सुंदर. पण जे कार्यही चांगलं करतात आणि मांडतात असे क्वचित लोक असतात, त्यामध्ये दादांचा नंबर आहे. अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आहे. दादा या ठिकाणी आलात, दादांना खूप खूप साधुवाद. पुढे काही कार्यक्रमाचं नियोजन आहे, आपण आपल्या पद्धतीनं नियोजन करू शकतात. आज कथेमध्ये अनेक लोकांची, अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. अपेक्षेपेक्षा जास्त जनसमुदाय. दादाने सांगितलं माई माऊल्यांची संख्या भरपूर आहे, रोज संख्या वाढत जाते. आज तर तुम्ही अतिक्रमण केलं, ते बॅरिगेटचाही तुम्ही अपमान केला. आज चक्क कार्यकर्त्यांचं न ऐकून तुम्ही पुढे येऊन बसलात, त्यांचंही ऐकलं नाही, म्हणून तुम्हालाही साधुवाद. फक्त आता जसे बसले तसेच बसा. किती वाजेपर्यंत? 12? नको. आज बरोबर आपल्याला 11 वाजता महादेवाचं लग्न लावायचं आहे. अत्यंत सुंदर वातावरणामध्ये आपली कथा प्रवास करते. कालच्या कथेचा आढावा घेऊ. काल आपण पाहिलं, या जगामध्ये देणारा तो आहे, घेणारा तो आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान. असं म्हणतात देवतारी, त्याला कोण मारी. पण असंही म्हणतात हातेपाय मरी, त्याला देव बी काय करी. परमात्मा सर्वांवर कृपा करतो, पण ती कृपा आपल्याला पेलता आली पाहिजे. त्या कृपेचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे. असे क्वचित लोक आहेत जे कृपेचं सोनं करून घेतात. जालंधराला जन्माला घालणारे भोलेनाथ आहेत, आणि त्याचा वध करणारे सुद्धा भोलेनाथच आहेत. देवादिदेव महादेवाने संतुलनाचं काम केलं, म्हणजे कृतीतून दाखवलं की जो धर्माच्या, धर्मग्रंथाच्या, देवधर्म राष्ट्राच्या विरोधात जात असेल त्याला अजिबात खपून घेतलं जाणार नाही. म्हणून महादेवाने स्वतःच्या पुत्राचा वध केला. संतती असावी, प्रत्येकाला मुलगा पाहिजे. त्या दिवशी बोललो मी, प्रत्येकाला मुलगा पाहिजे. कशा करता? मुलगा का बरं पाहिजे? कशा करता? कशा करता पाहिजे मुलगा? हा, कशा करता? पेटवण्याकरता. मी दिवा लावण्याकरता सांगतो. तुम्ही म्हणता पेट, किती पेटवायचे काम कराल सांगा बरं. आपल्यावर 3 ऋण आहेत. देवाचे ऋण आहेत, संतांचे ऋण आहेत, आणि पितरांचे ऋण आहेत. हे ऋण फेडण्याकरता मुलगा पाहिजे. देवाचे ऋण आहेत. सकाळी तुम्ही उठण्याच्या आधी भगवान श्री सूर्यनारायण उगवतात. तुमची उठण्याची कधी वाट पाहिली त्यांनी? ते त्यांचं काम वेळेवर करतात. शेतकऱ्याला विचारा, जो रात्रीच्या वेळेला पाणी भरण्याकरता जातो, चंद्राचे उपकार आहेत की त्याला लख प्रकाश शेतामध्ये मिळतोय. वायू देवतेला विचारा, आताच बोलून गेले महोदय, कोरोनामध्ये अनेक लोकांनी जीव दगावला. देवाचे किती उपकार आहेत. खऱ्या ऑक्सिजनची किंमत कोरोनात कळली लोकांना. एक सिलेंडर लोकांनी हजारो रुपयाला घेतलं. फुकटात देवाने आपल्याला किती ऑक्सिजन पुरवलाय आतापर्यंत, याचा विचार नाही आपण करू शकत. पण कधी देवाच्या उपकाराची जाणीव होती आपल्याला? कधी म्हटलो आपण की परमेश्वराचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत? श्वासोश्वास चालू आहे तुमचा, हे परमेश्वराचे उपकार आहेत. म्हणून रात्रंदिवस ईश्वराचं चिंतन केलं पाहिजे. प्रत्येक श्वासावर ईश्वराची सत्ता आहे, त्याचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. रात्रंदिवस कामात काम, काही म्हणा राम राम मी म्हटलो, म्हणून प्रत्येक श्वासावर ईश्वराची सत्ता आहे हे मान्य करा. सांसों की माला पे, सांसों की माला पे सिमरू मैं शिव का नाम.
सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सासों के माला में सिंदूर में शिव का नाम। सासों के माला में सिमरो में शिव का नाम। सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सासों के माला में सिमरो में शिव का नाम। सासों के माला में सिमरो में शिव का नाम। अपने मन की मैं जानू आरती के मन की राह। अपने मन की मैं जानू आरती के मन की राह। सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सासों की माला में सिमरो में शिव का नाम। प्रेम के रंग में ऐसी डूबी। प्रेम के रंग में ऐसी डूबे। प्रेम के रंग में ऐसी डूबी। प्रेम के रंग में ऐसी डूबे। जी का रहा यहाँ, जी का रहा यहाँ। प्रेम के रंग में ऐसे डूबे। प्रेम के रंग में ऐसे डूबे। जी का रहा यहाँ। प्रेम की बातें करते करते आप बड़ी मैं शाम। प्रेम की बातें करते करते आप बड़ी मैं शाम। सासों की माला पे सासों की माला। सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। सासों की माला में सिमरो में शिव का नाम। सासों की माला में सिमरो में शिव का नाम। शिव का नाम, शिव का नाम, शिव का नाम, शिव का नाम। प्रत्येक श्वासावर महादेवाचे उपचार आहेत आपल्याला. देवाची इच्छा आहे म्हणून तुम्ही आपण जगतोय, चालतोय, बोलतोय. आपल्या इच्छेनं काय नाही. मी पहिल्या दिवशी बोललो, इथं तुम्ही आलात तुमच्या स्वइच्छेनं नाही आले. तुम्ही परमेश्वराने आणलं तुम्हाला. त्याच्या इच्छेच्या पलीकडे काय होत नाही. तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करा, करावंच लागेल. तुम्ही देवाला मान्य करा. नाही केलं तरी ईश्वराला काय फरक पडत नाही, भोलेनाथाला काय फरक पडत नाही. तुम्ही देवाला मान्य करा, ठीक आहे, पण देव तुम्हाला मान्य करतो हेही तेवढंच खरं आहे. तुम्ही देवाला विसरा, देव तुम्हाला कधी विसरत नाही. आणि ज्या दिवशी महादेव तुम्हाला विसरेल त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त दुर्दैव इतकं आहे, ती गर्दी पाहायला तुम्ही राहणार नाही. हे सर्व ईश्वराच्या सत्तेने चाललंय. चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण बोलविते हरिविन. महादेव चराचरामध्ये वास करतोय. त्या वृंदेच्या पतिव्रतेच्या माध्यमातून तुम्ही हे शिका की वृंदेने तिच्या पतीवर एकनिष्ठ राहून प्रेम केलं. जालंधर मरणार नव्हता, कसा मेला? त्याला तर वर होता, त्याने तर महादेवाकडनं वचन घेतलं होतं. महादेव जेव्हा त्याला प्रसन्न झाले आणि सांगितलं, जालंधरा तुला काय हवंय? जालंधर म्हणतो, माझ्या पत्नीचं पतिव्रतेच्या सत्व इतकं मोठं होऊ दे की तिच्या पतिव्रतेच्या सत्वावर मला जगू दे.
मग वृंदेचं तरी काय चुकलं? जालंधर कसा बरं मेला? तुम्ही उद्या इथं लटकताना त्याला पाहिलं नाही का? मेला जालिंदर. तर इंद्र महादेवाकडे जाण्याच्या आधी क्षीरसागरामध्ये नारायणाकडे गेला आणि इंद्राने सांगितलं, नारायणा, मला जालंधरवर विजय मिळवायचा आहे. भगवंतानं सांगितलंय तुझ्या बसचं काम नाही आहे, तू त्याला मारू शकत नाही, तो अत्यंत बलाढ्य आहे, त्याला भगवान शंकराचे आशीर्वाद आहेत, तू महादेवाकडे जा. पण तू जाण्याच्या आधी महादेव सुद्धा त्याला मारू शकत नाही तसा वर त्याला महादेवानं दिलाय. म्हटलं मग तू महादेवांना तयार कर आणि घेऊन जा त्याला मारण्याकरता, बाकी माझं काम मी करतो. विष्णू परमात्मा जसेच्या तसे जालिंदर झालेत. विष्णू परमात्म्यानं जसंच्या तसं जालंधराचं रूप घेतलं आणि त्या जालंधराच्या घरी आले विष्णू परमात्मा. वृंदेनं विचारलं, प्रभू तुम्ही तर इंद्रावर स्वारी करण्याकरता गेले होते, इंद्राला मारण्याकरता गेले होते, तुम्ही कसे घरी आले? जालंधरानं सांगितलं, माझी काही जाण्याची इच्छा नाही, बघेल कधीतरी. आणि परमेश्वराने म्हणजे नारायणाने त्या जालंधराच्या पत्नीचं, पतिव्रतेचं सत्व नष्ट केलं, त्यामुळे जालंधर मेला. पण जेव्हा जालंधराचं प्रेत वृंदेला मिळालं त्यावेळेला वृंदा विचार करते, हे माझ्यामुळे मेलेत, माझं पतिव्रतेचं सत्व नष्ट झालंय म्हणून यांचा मृत्यू झाला, याला जबाबदार मी सुद्धा आहे, म्हणून मला जगायचं नाही. जालंधराचं प्रेत पेटवलं आणि प्रेत पेटवल्यानंतर वृंदेने त्या प्रेतामध्ये उडी घातली. जालंधरासोबत वृंदाही मेली. वृंदा मेल्यानंतर तिला परमात्मा प्रसन्न झालेत आणि परमात्म्यानं सांगितलं, वृंदे मी अनेक पतिव्रता पाहिल्यात. पतिव्रता किती आहेत? अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तारा, पंचकन्या आहेत. 5 पतिव्रता आहेत, 5. मला एक आठवतच नव्हती एकदा कीर्तनात. मी म्हटलो अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, तारा, मला पुढचं नाव आठवेना. मागचा भजनी म्हणे त्याच्यात माझी एक धरा. असं कसं चालेल? पतिव्रतेमध्ये एवढी ताकद आहे, तिने जर सांगितलं ना देवाला की इथे बस, देवाला सुद्धा बसावं लागेल. तो का म्हणे पतिव्रता, तिची देवावरही सत्ता. वृंदेला परमात्मा प्रसन्न झाले आणि नारायणाने सांगितलं, वृंदे मी अनेक लोक प्रेम करणारे पाहिले, पण तुझ्यासारखं वेड प्रेम कुणीच केलं नाही. बोल तुला काय पाहिजे? वृंदेने सांगितलं, प्रभू मी हा मासाच्या पतीवर प्रेम केलं आणि काय झालं, माझ्या प्रेमाचा मोल मला काय मिळाला, माझी फजिती झाली. माझी फजिती झाली. म्हटले मग माझं प्रेम अमर झालं पाहिजे, कारण तुमच्या माझ्या सर्वांचे पती परमेश्वर आहेत. आपण जो हाडा मासाचा पती मानतो तो आपला पती नाहीच आहे. या आत्म्याचा पती कोणीतरी वेगळा आहे. हे संबंध तुम्ही आणि मी जोडून घेतले. जगामध्ये हे जे संबंध जोडलेत ना, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ठरवलं तुम्हाला मुंबईला जायचं आहे, तुम्ही रिझर्वेशन केलं, 40 गावला गेलात, रिझर्वेशनच्या डब्यामध्ये काय S9 S4 असेल, तुम्ही बसलात, तुमचं 27 नंबरचं सीट आहे, तुम्ही तुमच्या सीटावर जाऊन बसलात, समोर एक व्यक्ती बसलेली आहे, 28 नंबरचं सीट त्याचं आहे, 27 नंबरचं तुमचं आहे. तुम्ही बसल्यानंतर तुमची नजरानजर झाली, 40 गावून रेल्वे निघाली. का कुठले तुम्ही? जळगावचे आम्ही. तुम्ही कुठले? पहाडचे आम्ही. कुठं चाललात? नाशिकला चाललो. तुम्ही? मुंबईला चाललो. बरं बरं. बघता बघता नायडोंगरी गेली. नायडोंगरी गेल्यानंतर म्हणतात काय मग कसं काय चाललं, कुठं आहे तुमचे नातेसंबंध? आमचे का? पहाडला मुलगी दिली. मग तुम्ही आमचे व्याही झाले, संबंध जुडला. आता काय बा, तुम्ही व्याहाच्याच गावचे, व्याहीत झाले तुम्ही, आपण दोघी व्याही आहेत. तेवढ्यामध्ये बघता बघता नांदगाव आलं. डब्बा खाण्याची वेळ झाली, त्यांनी डबा काढला, तुम्ही डबा काढला, तुमची चपाती तुम्ही त्यांना दिली, त्यांचं डिनर तुम्ही घेतलं. गप्पा वाढता 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 एवढ्या वाढल्या की तुमचा एकमेकात जीव गुंतला. तुम्हाला एकमेकात सोडू वाटत नाहीये. नाशिक स्टेशन आलं. मग नाशिकला उतरणारा म्हणेल का, दादा आता एवढा आपला परिचय झालाय, आता तुम्हाला काही सोडावं वाटत नाही, मी नाशिकला उतरत नाही, बरं तुमच्याबरोबर मुंबईला येतो, असं म्हणेल का तो? नाही. त्याचं स्टेशन आलं की तो उतरून जाणार आहे. तसं या संसार रूपी रेलगाडीमध्ये तुम्ही आणि मी बसलो. बसल्याबरोबर पहिलंच आपल्याला ट्रेनमध्ये कोण भेटलं असेल तर आपली आई भेटली.
आईशी आपला संबंध जुडला. आईनंतर आपले पप्पा आपल्याला भेटले, भाऊ भेटला, बहीण भेटली, नाते गोते संबंध जुडलेत. पण एक लक्षात घ्या, हे जे ना ज्याने संबंध जोडलेत हे तुमचं नाही आहे, हे काळाचं आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. भाडे का क्वार्टर क्यों तू संभाले, घर का मालिक तुझे घर से निकाले. जेव्हा येईल ना बुलावा, सर्व सोडावं लागेल, जावं उड़ लागेल. जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा उड़ जाएगा. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवार. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मात के शहजादे आएंगे, सज धज कर जिस दिन मात के शहजादे आएंगे. न सोना काम आएगा ना चांदी आएगी, न सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. भजन लय गोड आहेत, पण माझ्याकडे वेळेचा अभाव आहे. सोनं कामी येणार नाही. मग सोन्यावाले आले, ते म्हणतील तू कशाला घेतो. सोनं कामी येणारच नाही, पण तरी आपला मोह आहे सोन्यावर. हे संबंध एक दिवशी सर्व तोडून जायचे आहेत. या जगात फक्त परमात्म्याचं अस्तित्व मान्य करा. वृंदा प्रभूला सांगते, प्रभू मला असं तुझ्यासोबत नातं जोडायचंय की चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नातं अमर राहिलं पाहिजे. परमात्म्यानं त्या वृंदेला सांगितलं, वृंदे तुझं प्रेम, तू दिलेलं बलिदान हे वाया जाणार नाही. मी तुला वर देतो काय, तू मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असेल. नवे नवे तुला जो कोणी स्वीकारेल तो सुद्धा मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असेल. ती वृंदेची शरीराची राख ज्या जागेवर पसरली, त्या जागेवर काही झाडं उगलेत. ते झाडं कशाचे होते? तुळशीचे. कशाचे झाड होते? तुळशी. आणि ते तुळशीच्या झाडांचं एक वन तयार झालं. त्या वनाला परमात्म्यानं नाव दिलं, वृंदेच्या नावावरनं वृंदावन. परमात्मा वृंदावनात राहतात का? परमात्म्याला वृंदा अत्यंत प्रिय आहे. आणि जो कोणी त्या तुळशीचे काष्ट परिधान करतो, परमात्मा त्याच्यावर नितांत प्रेम करतात. म्हणून वारकरी तुळशीची माळा घालतात. वृंदेचं बलिदान वाया गेलं नाही. महादेवाची इच्छा असेल म्हणून परमात्म्याने तिला कंठात परिधान केली. कंठी मिरबा तुळशी, व्रत करा एकादशी. उमापती महादेव हे सर्वश्रेष्ठ परमात्मा, ज्याने ब्रह्माला विष्णूला सुद्धा जन्माला घातलं. जो अजन्म आहे, जो कधी जन्माला येत नाही, कधी मरत नाही, तो त्रिविध तापापासून जीवाला मुक्त करतो. त्या परमात्म्याची साधना शिवमहापुराणामध्ये सांगितले. सनत कुमाराने भगवान नंदीश्वराला विचारलं, हे सर्व तप करत असताना, या सर्व साधना करत असताना, भोलेनाथाची भक्ती करत असताना महादेवाला सांगा की महादेव आम्ही तुझी भक्ती करतो, पण भक्ती करत असताना आम्हाला दोन लोक त्रास देतात. त्या त्रास देणाऱ्यांची नाव आहेत, एकाचं नाव आहे काम आणि दुसऱ्याचं नाव आहे वासना. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो बहिणाही त्यासी. काम आणि वासना, वासना इतकी भयानक आहे. वासनेनं भल्या भल्याला बट्टा लावला.
तुकोबाराय सांगतात, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. वासना अत्यंत वढाळ आहे, ती सर्वांना त्रास देते. तप करणाऱ्यासाठी सुद्धा वासना अत्यंत घातक आहे. वासनेने कोणालाही जमू दिलं नाही. सनत कुमाराने नंदेश्वराला विचारलं, कोणाला जमू दिलं नाही म्हणजे? आम्हाला एखादी कथा सांगता येईल की ज्या कथेच्या माध्यमातून लक्ष येईल ती की वासनेने कोणालाही जमू दिलं नाही. ही काम आणि वासना हे दोघी बंधू बहीण, ज्याने ब्रह्माजीच्या पोटी जन्म घेतला, ज्याला नारद असं म्हणतात, ज्या नारदाला कधी काम शिवला नाही, ज्या नारदाने कधी कामाला जवळ येऊ दिलं नाही, त्या नारदाला सुद्धा एकदा मोह झाला, नारदाला सुद्धा गर्व झाला, नारदाला सुद्धा अहंकार झाला. नारद महर्षी एकदा तप करण्याकरता बसायची इच्छा झाली की मला तप करायचं आहे. नारदाने तप करायचं ठरवलं आणि तप करण्याकरता योग्य जागा पाहिजे. जागेचं फार मोठं महात्म्य असतं. काही काही जागेमध्ये अशी जादू असते, सहज कार्य केलं तरी ते खूप मोठं होतं. काही जागा अशी असते, तुम्ही किती विद्वत्तेचा पाजर फोडा, लोकांना नाही आवडत कार्यक्रम. काही जागेवर सहज बोललं तरी लोकांना कार्यक्रम आवडतो. जागेच महात्म्य, स्थान महात्म्य आहे. स्थानाला खूप मोठी किंमत आहे. आपण ज्या जागेवर राहतो ना, ही जागा म्हणजे अरण्यच आहे. सप्तद्वीप आहेत, त्याच्यामध्ये 7 द्वीपांमध्ये आपण ज्या द्वीपामध्ये राहतो, या द्वीपाचं नाव आहे जम्बूद्वीप. आपण ज्या ठिकाणी राहतो हे एक अरण्य आहे. याला म्हणतात दंडकारण्य. साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी महान भाव वैरागी त्यागी या सर्व लोकांनी या दंडकारण्याला फार मोठं महत्व दिलंय. मुक्ताईनगर पासून तर नाशिक पर्यंत आपण जेवढे लोक राहतो दंडकारण्यामध्ये राहतो. आजही कान्हा देशाला या भूमीचं असं एक महत्व आहे. भूमीमध्ये संस्कार असतात. असे संस्कार आहेत कान्हा देशामध्ये. मी नेहमी कथा कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो, आपल्याकडे एक संस्कार असा, या जागेचं महत्व आहे. पुणे जिल्ह्यामध्ये किती सुगरणबाई जन्माला येऊ द्या, तिला पुरणाची पोळी किंवा मांडा टाकायला सांगा, एखादीला जमलं तर जमलं, अपवाद आहे. पण खानदेशात जन्माला येणारी प्रत्येक पोरगी ही आईच्या पोटातूनच कदाचित मांडा टाकायला शिकून येते का? या भूमीमध्ये मुक्ताईचा वास आहे. मुक्ताई पुणे जिल्ह्यातून आल्या आणि येताना ही कला, येताना हे संस्कार घेऊन आल्या. हे स्थान महात्म्य आहे. या ठिकाणी जन्माला येणारी पोरगी सुगरण जन्माला येते, ते पुस्तकातली नाही. पुस्तकातल्या सुगरणी वेगळ्या असतात. आम्ही सांगतो ना नेहमी, एका माणसाने ठरवलं की माझ्या मुलाला अत्यंत पाकशास्त्रामध्ये निपुण असणारी पोरगी पाहिजे, मला हुंडा बिंडा काही नको आहे, फक्त एकच अट आहे माझी, काय? माझ्या घरी जी सुनबाई येणार ती अत्यंत स्वयंपाक करण्यामध्ये माहीर असणार. माझ्या घरी जी सुनबाई येणार ती स्वयंपाक करण्याच्या बाबतीत एकदम तरबेज असणार. त्यानं पेपरला बातमी दिली, संपत्ती भरपूर असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये पाकशास्त्रामध्ये नंबर 1 असणाऱ्या पोरीचा बायोडाटा आला. तिच्यासोबत या पोराचं लग्न ठरलं. जिकडं तिकडं त्या लग्नाची चर्चा, काय की पोरगी पाकशास्त्रामध्ये तिची PhD झाली आहे, शिक्षण भरपूर घेतलंय तिने. कशाला विचारतो, इतक्या थाटात लग्न झालं ना, स्वर्ग सुखाला सुद्धा लाजवेल असं लग्न केलं त्या माणसाने. सर्व झालं, पोरगी नांदायला आली. पहिलाच दिवस दुपारच्या वेळी आल्यानंतर सर्व गावातल्या बाया विचार करतात, आता रामभाऊची सुनबाई आली आहे, स्वयंपाक करण्यामध्ये 1 नंबर आहे, नेमकं काय बनवते, संध्याकाळी जाऊच रामभाऊच्या घरी. 5 वाजले. सुनबाईनं सासूला विचारलं, आत्या काय स्वयंपाक करू? आता खेड्यामध्ये थकून आल्यानंतर संध्याकाळी काय केलं जातं? राईट, खिचडी. सासूबाई म्हटली, पोरी आता एवढी थकून आली, खिचडीच कर. सर्व बाया बघत होत्या आता कसली खिचडी होते. कोणी खिडकीतून पाहतं, कोणी धाब्यावर चढलं, कोणी साण्यातून पाहतं, कोणी दरवाजातून पाहतं. ही गर्दी झाली रामभाऊच्या घरी. पाकशास्त्रात निपुण असणारी पोरगी आहे. त्या पोरीने एक पुस्तक आणलेलं होतं सोबत, मुळावर दिलं होतं तिला ते पुस्तक आणलेलं. तिने ते पुस्तक उघडलं, अनुक्रमणिकेत पाहिलं खिचडी कशी करावी. पान नंबर 27 काढला. त्या 27 पान नंबर दिलेलं होतं, कांदे कापावे, मिरच्या कापाव्यात,
तांदूळ घ्यावा, त्याच्या चौथ्या हिश्श्याला डाळ घ्यावी. पोरीनं सर्व काही घेतलं. त्याच्या खाली दिलेलं होतं पातेलं घ्यावं, पातेल्याला बुंद लावावं. पोरीनं पातेलं घेतलं, बुंद लावायचं. पण त्या पुस्तकात हे दिलेलं नव्हतं, बुंद बाहेरून लावावं का आतून लावावं. आता सर्व बाया बघत होत्या. त्या पोरीनं विचार केला की अरे ठीक आहे, पातेल्याला बुंद लावावं म्हटलंय, पण ते बाहेरून बुंद लावलं तर काय कामाचं. तिने बुंद घेतलं ना आतून लावलं. पाहणाऱ्या घरोघरीच गेल्या. पाकशास्त्र या भूमीचं महात्म्य आहे की मुक्ताई येत असताना आपले संस्कार घेऊन आले. मला फक्त एवढं सांगायचं आहे. जागेचं महात्म्य आहे. नारदानं तप करायचं आहे. गंगा नदीच्या तीरावर अत्यंत सुंदर वन आहे, वृक्ष आहेत, अनेक पद्धतीच्या वेली त्या ठिकाणी आहेत, पक्ष्यांची किलकिलाट आहे, शांत वातावरण आहे. ज्ञानोबराय सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवाशी, गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. नारद महर्षी तप करण्याकरता बसलेत. साधनेला सुरुवात केली नारदानी. मंगलमय वातावरणामध्ये साधनेचा आरंभ झालाय. इंद्राला संकट पडलं. इंद्र विचार करतो स्वर्गामध्ये की अरे नारद महर्षींना काय गरज आहे तप करण्याची, यांना पोर नाही, सोर नाही, जीवाला घोर नाही, कशा करता तप करतात, यांची कोणती इच्छा पूर्ण राहिली, यांना नेमकं काय मागायचं परमात्म्याकडे. नारदाला असं वाटलं आपण आत्मोद्धाराकरता काहीतरी मागूया. तप करायचं म्हणजे काय, आपल्याला कामावर विजय मिळवायचा आहे. पण नारदाचं तप इंद्राला सहन झालं नाही. इंद्राने असा विचार केला की आपण जाऊ आणि नारदाचं तप हे भंग करू का. याला जर परमात्मा प्रसन्न झाले आणि याने जर इंद्रपद मागितलं तर माझं इंद्रपद जाण्याची शक्यता आहे. म्हणून इंद्राने कामदेवतेचं आवाहन केलं. काम अत्यंत वाईट आहे. काम आणि वासना खऱ्या अर्थाने नजरेद्वारे प्रवेश करते. मी अति डीप मध्ये या मुद्द्यावर बोलू शकत नाही. आमचे गुरु महाराज एक गोष्ट सांगायचे की काम इतका घातक आहे साधकासाठी. त्यामुळे चिरंजीव पदामध्ये असं म्हणतात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, आघात करीती पुरुषासी. तपाला सुरुवात झाली. इंद्राने कामदेवाचं आवाहन केलं. वसंत ऋतूला सांगितलं की तू असं एक वातावरण तयार कर की कामदेवाचे बाण हे नारदावर चालले पाहिजेत, नारदावर त्याचा परिणाम झाला पाहिजे. वसंत ऋतूने सुंदर अशा प्रकारे वृक्ष असलेले ते हिरवेगार वृक्ष, रिमझिम पाऊस पडतोय आणि या पावसाच्या वातावरणामध्ये कामदेवाने आपला बाण सोडला. कामदेवाने नारदाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, पण कामदेवाचा कुठलाही प्रयत्न सक्सेस झाला नाही. कामदेव भरपूर प्रयत्न करतायत, नारद महर्षीवर विजय मिळवू शकत नाही. शेवटी कामदेव हरलेत. कामदेवाने हात जोडलेत नारदाला आणि कामदेव तिथून चालले गेलेत. कामावर जर कोणी विजय मिळवू शकत नाही, नारदाने कसा मिळवला तर ते स्थान महात्म्य मी तुम्हाला आधीच बोललो. ज्या जागेवर नारद महर्षी तप करण्याकरता बसले होते ती जागा आधीच पुनीत आहे. त्या जागेवर हजारो वर्षापूर्वी महादेवानं तपश्चर्या केली होती. महादेव साधने करता बसलेत, महादेव ध्यानस्थ आहेत. आणि त्या काळात सुद्धा कामदेवाने महादेवावर बाण सोडला आणि महादेवाचा तिसरा नेत्र जागृत झाला आणि त्या नेत्राद्वारे कामदेवाला जाडून टाकलं महादेवाने. कामदेव शरण आला. इंद्र चंद्र महेंद्र सर्वांनी महादेवाची स्तुती केली आणि सांगितलं, महादेव जर कामदेव गेलेत तर स्वर्गातली जागा कमी होईल. कामदेव अत्यंत महत्वाची देवता आहे. कामदेवाला अभय द्या, कामदेवाला सोडून द्या, यांना पुन्हा जिवंत करा. महादेवानं सांगितलं कामदेवाला, ठीक आहे मी तुला अभय देतो, पुन्हा जिवंत करतो, तुझी आवश्यकता आहे, पण तुझा प्रभाव ज्या जागेवर तू माझ्यावर हे कामाचे बाण सोडले त्या जागेवर तुझा प्रभाव चालणार नाही. तू या जागेवर येऊन कोणावरही तुझे अस्त्र शस्त्र चालवू शकत नाही.
म्हणून कामदेवाचा बाण त्या जागेवर चालणार नव्हता. नारदाने कामदेवावर विजय मिळवला, पण विजय मिळवल्यानंतर नारदाला गर्व झाला. माणसाला गर्व येतो, ग आला की विषय संपला. जीवनात सर्व यावं, माणसाला ग येऊ नये. ग म्हणजे अहंकार. अहंकार आपल्या पतनाला कारणीभूत ठरतो. माणसाने नम्र असावं. संसारात असो, व्यवहारात असो की परमार्थात असो, नम्रता फार महत्वाची आहे. एखाद्या नदीमध्ये जर पूर आला ना, टोकर किती खोलवर गाडून ठेवा, पाण्याच्या प्रवाहात तो टोकर थांबू शकत नाही. पाणी त्याला उचलून नेत आहे. पण त्या नदीमध्ये लवाई असते. किती मोठा पूर आला ना तरी ती लवाई जागा सोडत नाही. का? ती पाणी जशा पद्धतीने वाहत तशा पद्धतीने स्वतःला झुकून घेते. म्हणून समाजात तुम्हाला जगायचं असेल तर समाजाच्या प्रवाहात तुम्हाला चालावं लागेल. समाजासारखं वागावं लागेल, बोलावं लागेल. नुसत्या शिवमहापुराणातल्या कथा सांगू दे, मला माहिती तर 25 लोक सुद्धा बसणार नाहीत. या कथेनं अनुसरून लहान लेकराला जरी औषधी द्यायची असली ना, औषधी कडू असली, सर्वच औषधी कडू नसतात, काही काही औषधी गोडही असतात. औषधी तर गोड असतात, औषधींपेक्षा औषधी देणारेही गोड असतात. आज मला खूप आनंद आहे. माझं बोलणं, माझं वागणं लोकांना कदाचित आवडत असेल, पण मला ज्यांचं बोलणं आवडतं, मला ज्यांचं वागणं आवडतं, अशी लोक आज कथे करता आलेत. आज हे जे मी बोलतोय ना तुमच्या समोर, हे ज्यांच्यामुळे बोलतोय ते सुद्धा इथं कथेत आज आलेत. आदरणीय श्री हरिभक्त परायण डॉक्टर कैलासजी पाटील, ज्यांचं क्लिनिक जळगावला आहे. आज हे जेवढं काही बोललं जातं ना, हे त्यांच्यामुळे या सर्व गोष्टी शक्य आहेत. आणि आमचे दुर्गेश दादा, आम्ही तर नेहमी सांगतो, जगात जादू कशी असते आम्हाला माहित नाही, पण आमच्या कैलास डॉक्टर साहेबांची औषधी म्हणजे जादूच आहे. असाध्य गोष्ट आम्हाला साध्य होते. याला कारण काय? आम्ही फक्त दवाच नाही तर दुवेवर सुद्धा विश्वास ठेवतो. या दोघी गोष्टींची सांगड असली तर माणूस 100% सक्सेस आहे. ज्यांनी गुलाबाचा फुलाचा हार आणला ना, त्यांच्या जीवन जगण्याच्या शैली पुढे गुलाबाचे फुलं सुद्धा फिके आहेत. जळगाववरनं खास कथा ऐकण्याकरता आले आदरणीय श्री हरिभक्त परायण मल्हार ज्वेलर्सचे मालक अशोकजी विसबुते. काय गर्व करू नये माणसाने, मला फक्त एवढं सांगायचं आहे. काही काही लोक सोन्यावरही गर्व करतात. हो, ज्यांच्याकडे किलो गंती सोनं आहे त्यांना गर्व नाही. काही काही लोक सोन्यावर गर्व करतात. सोन्यावर मी बोललो ना तुम्हाला मागे, एकाने 5 ग्रॅमची अंगठी केली, अशी बोटात घातली. माझी वेंटेक्सी आहे, त्याची सोन्याची होती. तो बाजारात गेला. बाजारात गेल्यावर माडी मावशी बिचारी, जुन्या काळातली मावशी, पदर बिदर घेऊन बसलेली. तुम्ही घेऊ नका आता, मी मावशीचं सांगतोय. पदर बिदर घेऊन बसलेली, आपलं अंगबिंग झाकून बसलेली. हा गेला आपला चिपडा डोळा चमकवत, बोटात 5 ग्रॅमची अंगठी. त्या माडी मावशीला सांगतो, बटाटे काय भाव दिले? मावशी ते टमाटे काय? ती कोथंबीर. मावशी म्हटली, तू भाव विचारतो की अंगठी धावतो? मावशीच्या हातात अर्धा किलो सोन्याचे कडे होते. मावशीनं असा पदर बाजूला केला आणि त्याला म्हणे, बटाटे 15 रुपये किलो, टमाटे 20 रुपये किलो. यानं जो लपवली अंगठी, घरी चला. अरे गर्व करू नका, गर्वाचं घर खाली आहे. गर्व नाही करायचा. आणि जो गर्व करतो ना, जीवनात कधी सक्सेस नाही. त्याचं पतन कधी होईल सांगता येत नाही. हा परिवार अत्यंत गोड आहे. संपूर्ण विस्पुते परिवार जेवढाही डॉक्टर साहेब, आम्ही हे सर्व ऋणानुबंध आहेत. नाही तर या लोकांना कसलाच वेळ नाही हो, त्यांच्या व्यापारात मग्न लोक आहेत. माझी पात्रता नसताना सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम करतात, म्हणून इतक्या लांबून आलेत. मी म्हणतो, जीवनात डॉक्टर साहेब 100 माळकरी करायचेच नाही, 100 शिष्य भेटूच नाहीत माणसाला. एकच शिष्य भेटावा, पण तो माझ्या दुर्गेश दादा सारखा भेटावा. एक शिष्य असावा बस. काय जास्त कचरा माल जमा करण्यात मजा नाही. एकच असावा, तो आज्ञाधारी असावा, आचरणशील असावा,
त्याच्या वागण्या जगण्याचा हेवा माणसाला यावा. आज कथेकरता आदरणीय आमच्या विठ्ठल मंदिर संस्थांचे व्यवस्थापक, सर्व संस्थांचे सांभाळतात आदरणीय आमचे अमोलजी जोशी, सकाळी त्यांच्याकडनंच रुद्राभिषेक आहे, त्यांची उपस्थिती कथेमध्ये आहे. आमच्यावर ज्यांचे उपकार आहेत आमचे सासरे बुवा, ते पण आज कथेकरता आलेत. अनेक मंडळी, आज बोराड्याची मंडळी इथं आली. आमचे आबा असतील, बोराड्याचे माननीय सरपंच आमचे पवार साहेब असतील, शंकरांना असतील, ही सर्व मंडळी. प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही, छोट्याशा डोक्यात एवढं काही राहत नाही. पण तरी सुद्धा जसं आठवलं तसं पाठवलं. सांगत काय होतो मी, माणसाला गर्व नसावा. इंद्राला गर्व आला. इंद्र म्हणतो की चला ठीक आहे, कामदेव परत आला, पण नारदाला माझं सिंहासन मागायचं नव्हतं. इंद्र त्याच्या मस्तीत आहे. इकडं नारदाला गर्व आला. नारद म्हणतो मी कामावर विजय मिळवला. नेमका कामदेव कोण आहे, तर भगवान श्रीकृष्णाचा आणि मा रतीचा पुत्र आहे. या कामदेवावर विजय मिळवणं ही गोष्ट सोपी नाहीये. नारद महर्षी आपल्या वडिलांकडे गेले आणि सांगतात, पिताश्री मी कामावर विजय मिळवला. असं म्हणतात, झाकलेली मूठ 1.25 लाखाची. ब्रह्माजींच्या लक्षात आलं माझ्या पोराने कामावर विजय मिळवला, पण त्याला विजय मिळवण्याचा गर्व झाला. हा गर्व परमात्म्याला सहन होत नाही. पण ब्रह्माजी काही बोलू शकले नाही, पोरापुढे काय बोलणार आहेत. विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्म्याला क्षीरसागरामध्ये सांगितलं की प्रभू मी कामदेवावर विजय मिळवला. कामदेवावर आजपर्यंत कोणी विजय मिळवला नाही, एवढं सोपं आहे. मी कामदेवाला परत पाठवलं. महाविष्णूंना कळालं की याला गर्व झाला, याचा गर्व हरण केला पाहिजे. नारदाचा गर्व हरण करावा म्हणून परमात्म्याने एक लीला केली. 1000 योजन लांबीचं एक भलं मोठं नगर बनवलं. त्या नगरामध्ये इतकी सुंदरता होती, सोन्याला सुद्धा लाजवेल असे चमचमीत असणारे घरं होती. विटाबंदीची, दगडबंदीची, वृक्ष वेलीनी फुलांनी बहरलेला डोंगर आहे. त्या डोंगराच्या पायथ्याशी भलं मोठं एक गाव आहे. त्या गावावर एक राज्य राज करत आहे. त्या राज्याच्या नगरीचा राजाचं नाव आहे शीलनिधी. तो शीलनिधी नावाचा राजा, त्या राजाला एक मुलगी आहे. तिचं नाव आहे श्रीमती, जिला विश्वमोहिनी असं म्हणतात. ती अत्यंत सुंदर आहे, रूपवती आहे. हा शीलनिधी विचार करतो, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, माझी पोरगी मला द्यायची आहे. पण माझी पोरगी कदाचित संपत्तीवान कमी असेल चालेल, पण सुंदर माणसाला माझी मुलगी द्यायची आहे. प्रत्येक बापाला हेच वाटतं, माझी मुलगी चांगल्या घराण्यात लग्न करून जावी. बाप किती कठोर असू दे, बाप कसाही असू दे स्वभावाने, त्याला व्यसन असू दे, पण प्रत्येक बापाची इच्छा असते काय, माझी मुलगी चांगल्या घराण्यात जावी लग्न करून. इथं भरपूर मुलींची संख्या. तुम्हाला प्रार्थना आहे माझी, हात जोडून विनंती आहे, 7 दिवसाच्या कथेत काहीच नेऊ नका. फक्त या 2 गोष्टी सांगतो तेवढ्या न्या, तसं वागा आणि तसं जगा. माझी कथा सार्थकी लागेल. प्रत्येक ताईला, प्रत्येक दिदीला माझी विनंती असेल, आपल्या घरातल्या मुलींना एकच शिकवा. बेटा तुला चपाती नाही आली चालेल, भाकरी नाही आली चालेल, शेतातले कामं नाही आले तरी चालतील, घरातले कामं नाही आले तरी चालतील. 2च गोष्टी कर. काय, अंग झाकेल एवढे कपडे घाल आणि तुझे वडील तुझं चांगल्या घराण्यात लग्न करून देतील याची वाट पाय. याच्या पलीकडे काय शिकवू नका मुलीला. या 2 गोष्टी शिकवा फक्त, बस, बाकी काय नको. कारण समाजात जे वातावरण दिसतंय नाही, वातावरण अत्यंत गलिच्छ आहे. प्रत्येक ताईला माझी प्रार्थना आहे, बाप, कोणत्याच बापाला वाटत नाही माझ्या मुलीचं वाईट व्हावं. कोणत्याच बापाला वाटत नाही माझी पोरगी चुकीच्या घरात जावी. बापाच्या प्रेमाचं तुम्ही कसल्याही प्रकारे वर्णन नाही करू शकत. या जगात सर्वात निर्मळ प्रेम जर कोणाचं असेल तर बापाचं आहे. फक्त एवढं आहे की आई आईचं प्रेम दाखवू शकते, बाप बापाचं प्रेम कधीच दाखवत नाही. तो कठोर आहे, त्याचा कठोरपणा मिरवतो तो. पण जेवढं प्रेम बाप करतो ना मुलीवर, तेवढं कोणीच करत नाही. जसं मायबाप दोघी करतात, पण मुलीला खरी मायबापाची किंमत मायबाप गेल्यावर कळते. मी सांगण्यापेक्षा तुम्हालाही कळतं.
माहेराची मजा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरामध्ये आई आणि बाप आहेत तोपर्यंत. जी पोरगी हुशार आहे ना, तिच्या माहेरातले मायबाप मेले की तिने माहेराची आशा सोडून द्यायची. मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगेन, माहेरी जात असाल तर पिशवी फक्त मायबाप असतानाच न्या. मायबाप मेले की पिशवी कधीच न्यायची नाही. मायबाप असले ना, तुम्ही पिशवी न्या, ती कधीच रिकामी येणार नाही. त्याच्यात काही पण येतं. रेशनचे तांदूळ तरी येतील, कांदे बटाटे तरी येतील, काही देतील ते. आणि मायबाप मेल्यावर न्या बरं पिशवी. गडगंज श्रीमंत असेल तुमचा भाऊ, तुमची पिशवी नाही भरून देऊ शकत तो. मायबाप ते मायबाप असतात. मायबापा एवढं प्रेम कोणीच नाही करत दादा. बाप म्हातारा असू दे ना, तरी प्रेम करतो तो मुलीवर, जीवापाड प्रेम करतो. काय नसतं त्याच्या हातामध्ये, छोटस बिडीचं व्यसन असतं त्याला. पोरगा आठवड्याला 5 रुपये देतो विड्या पिण्या कर द्या. कधीच बाप 5 रुपयाच्या विड्या पित नसेल. त्या 5 रुपयातले 2 रुपये वाचवून ठेवतो, तो बाजूला ठेवतो. 2-2 रुपये प्रत्येक आठवड्याला जमा करतो. का? दिवाळीला माझी बायडी येणार आहे. 1-1 रुपया साठवतो बायडीसाठी. जिच्या माहेरातला बाप गेला ना, तिला वेदना कळतील. जा ना तुम्ही माहेरी. माहेरी गेल्यानंतर भाऊ तुमच्याशी अर्धा तास बोलेल, भाऊजाई 1 तास बोलेल, बाचे 2 तास मागं पुढं फिरतील. पण रात्री 12-12:30 पर्यंत तुमच्या खाटीजोड खाली झोपून तुमच्याशी गप्पा करतो. पुन्हा 4 वाजता उठून गप्पा करायला सुरुवात करतो. त्याला बाप म्हणतात. 5 दिवस राहा तुम्ही, घराचं उंबरठा ओलांडून जात नाही तो तुमच्या मागं पुढं लहान लेकरासारखं फिरतो. 5व्या दिवशी तुम्ही जाण्याकरता निघाला, तुमच्या भावाने तुम्हाला किती भारी साडी घेऊ द्या, बाप कधीच म्हणणार नाही की बेटा तुला दादाने चांगली साडी घेतली. नाही ना, बाप एकच म्हणेल, बायडी यावर्षी त्याला कापूस नाही ग बरा झाला, कापसाला भाव नाही मिळाला, यावर्षी दादाने जेमतेमच साडी घेतली, पण तू चिंता करू नको, मी अक्षय तृतीयेला तुझ्या दादाला पुन्हा चांगली साडी घेऊन द्यायला लावेल. पुन्हा सांगेन त्याला की माझ्या बायडीला चांगली साडी घेऊन दे म्हणून. तुम्ही निघा जाण्याकरता. तुमचा भाऊ त्याच्या कामाला जाईल, भाऊजाई घरातले कामं करेल, भाचा टीव्ही सोडणार नाही, पण तुमचा बाप तुम्हाला बस स्टँडवर कधीच एकटं येऊ देणार नाही. 80 वर्षाची वय असू द्या त्याची, हात थरथर करतात त्याचे, तरी थरथर त्या हातानं पिशवी धरेल तो हातात. आला ना तो बस स्टँड पर्यंत, तुम्ही किती समजावून सांगा, बाबा मी बसेल बस मध्ये, तुम्ही जा ना. नाही जाणार तो. तर म्हणेल थांब बायडी, बस येऊ दे. बस आली ना, नाही चढवलं जात त्याच्याकडून, पटकन बस मध्ये चढेल, कंडक्टरच्या पाया पडेल, दादा माझ्या बायडीला दे रे थोडी जागा करून. बायडीला बसवेल, तिची पिशवी तिच्याकडे देईल आणि मग सांगेल, बेटा तुझ्या घरी सर्व आहे का, फक्त वाघिणीचं दूधच नाही, काय कमी नाही तुझ्या घरी. धोत्राच्या कास्ट्यात हात घालेल, 6 महिने सांभाळून ठेवलेली चिल्लर काढेल आणि तुमच्या हातात ठेवेल. बायडी हे राहू दे, तुला तुझ्या संसारासाठी कामी येईल. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणकर कणा, त्याच्या काळजात सुखाला जाळूची संवेदना, लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल, घर झोपते खुशाल. बापाची उपमा नाही कोणाला. हे सर्व का सांगतोय मी की ताई तुम्हाला प्रार्थना आहे माझी. 3 सजावत देश को संत सती और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. तुम्ही स्वाभिमान आहात, तो स्वाभिमान जाऊ देऊ नका, चुकीचं वागू नका. आणि वागत असाल, चुकीचा निर्णय घेत असाल तर घेण्याआधी कधीतरी आपल्या बापाच्या चेहऱ्याकडे पहा. नाही जाऊ शकत तुम्ही घर सोडून, नाही जाऊ शकत. अगं
इथं बसलेला प्रत्येक पुरुष माझ्या सकट प्रत्येक माणूस सर्वात जास्त प्रेम करत असेल तर आपल्या आईवर करतो. जास्त दिवस करत नाही तो आईवर प्रेम. कालांतरानं त्याच्या प्रेमाचं प्रमोशन होतं. त्याचं आईवरचं प्रेम बाईवर जातं. बायकोवर जास्त दिवस प्रेम करतो का तो? नाही. संसाराला सुरुवात होऊ द्या, 2-4 वर्ष जाऊ द्या आणि बायकोला 40 गाव किंवा जळगाव नेऊ द्या, दवाखान्यात गिरक्या घालतो. एक नर्स ताई धावत धावत येते आणि सांगते, दादा तुम्हाला मुलगी झाली बरं का. ताई, ए दीदी, तू जेव्हा जन्माला आली ना, सर्व घर तोंड पिळत होतं, म्हातारी बोट मोडत होती, घरातले म्हणत होते करंटी जन्माला आली, फक्त आनंदानं जिलेबी तुझा बाप वाटत होता, हे विसरू नको. त्यानं व्यक्त केला ग. दवाखान्यात विचार करतो तो, आता मी एकटा नाहीये, माझ्या पोटी पोरगी जन्माला आली, हिचं लग्न करावं लागेल, हिला हुंडा द्यावा लागेल. कधी विचार करतो तो? तू जन्माला आलीस त्या दिवशी. फक्त विचार नाही करत, तसं वागतो आणि तसं जगतो. 1-1 रुपया जमा करतो आणि बँकेत भरतो. का? माझ्या बाईडीला हुंडा द्यावा लागेल, तिच्या लग्नासाठी पैसा लागेल. हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, राब राब राबतो, तळहाताची फोडासारखी जपतो ग तो. बाप होतो वेळा पिसा, बाप नाही एवढं कोणा बापासारखं प्रेम नाही एका कोणावर. पैशासाठी तो बाप जो आहे ना, त्याच्या भावनांची तुम्ही मोजमाप कशाच मोजपट्टीत करू नाही शकत. 20 वर्ष कष्ट करतो तो, हाडाचे काढ रक्ताचं पाणी करतो, राब राब राबतो आणि एकच स्वप्न आहे त्याचं. काय? मला माझ्या बायडीचं लग्न करायचं, मला माझ्या दीदीचं लग्न करायचं. 20 वर्ष वाट बघतो तो त्या सुखाची, त्या सोहळ्याची. किती वर्ष? 20 वर्ष. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. 20 दिवसाच्या एखाद्या मुलाच्या प्रेमासाठी जर बापाचं 20 वर्षाचं प्रेम सोडून जात असाल, तर कोणाबरोबर जाण्यापेक्षा थोडस जहर खा, घरी झोपून राहा. किमान माझा बाप समाजात ताटमानेनं जगेल, त्याला खाली मान टाकावी लागणार नाही. स्वाभिमानानं छातीत चवडी करून सांगेल, माझे लेकरं तसे नाहीयेत. समाजाला लागलेला खूप मोठा काळा डाग आहे. दीदी, लोकांनी फार विडाळ केला तुमचा. कशासाठी? तर हुंड्यासाठी. हुंडा द्यावा लागतो म्हणून. आणि आज हे सर्व पाहिल्यानंतर ज्या घरात मुलगी येते ना, त्या घराची भरभराटी होते, हेही मला माहिती आहे. पण मुलीने एवढे वाईट दिवस आणू नये. तुम्ही आमचा स्वाभिमान आहात, तुमच्याबद्दल चुकीचं कदापि बोलू शकत नाही, पण हे समाजातलं सर्व वातावरण बोलण्याकरता मजबूर करताय. सीताराम, हे वातावरण फार अवघड आहे. जाऊ द्या. विषय काय होता आपला? हुकलं ते असं आहे, मजा ते असं कोणी दिसलं की विसरून जातो मी. आणि त्यातल्या त्यात आमचे हरी महाराज दिसल्यावर तर विषयच नाही. खूप गोड कथा करतात, माझ्यापेक्षाही गोड. बाप से बेटा सवाई. खूप गोड कथा करतात. जवळ आपल्याजवळ तळेगाव आहे, तळेगाव 40 गावच्या पुढे वृंदावनला राहतात. खूप छान कथा करतात, भागवत कथा. विश्व मोहिनी लग्नासारखी आहे, उपवर आहे. शीलनिधी विचार करतो की माझ्या मुलीचं भविष्य कोणाला तरी चांगल्या माणसाला विचारावं. म्हणून नारद महर्षींचा फेरा त्या शीलनिधीच्या नगरामध्ये आला. शीलनिधीने नारद महर्षीला बसवलं, बसण्याकरता आसन दिलं, पाद्य पूजन केलं. नारद महर्षींना टिळा लावला, यथोचित स्वागत सन्मान केला आणि नारद महर्षींना सांगितलं, गुरुदेव तुम्ही माझ्या घरी देवरूपाने आलात. अनेक दिवसापासून माझ्या मनामध्ये एक शंका आहे, तेवढी शंका माझी निवारण करा, तेवढी शंका माझी दूर करा. काय शंका आहे तुमच्या मनामध्ये? त्यावेळेला शीलनिधीने सांगितलं, मला एक मुलगी आहे, तिचं लग्न करायचंय. तुम्ही फिरत राहतात, भ्रमंती करत राहतात, माझ्या मुलीला एक सुंदर मुलगा शोधून आणा. काय अट आहे तुमची? शीलनिधीने सांगितलं, माझी अट अशी आहे, मला फक्त मुलगा सुंदर पाहिजे,
बाकी काही अट नाही माझी, मला संपत्ती पैसा अडका धन दौलत काही नको, मुलगा मी बघणार आहे, बाकी काही नाही. आणि जेव्हा त्या विश्व मोहिनीला नारदाने पाहिलं, नारद म्हणतो बाप रे बाप किती सुंदर आहे ही जर आपल्याला मिळाली तर. नारदाच्या मनामध्ये कामदेवाने वास्तव्य केलं. ती जागा वेगळी होती जिथे कामाने बाण चालवलेत, पण ही जागा स्वयं परमात्म्यानं रचित आहे. परमात्म्याला असंच करायचं होतं. कामदेवाच्या अंतःकरणामध्ये वासनेनं प्रवेश केला आणि कामदेव क्षीरसागरामध्ये आलेत. कामदेवाने नारायणाला सांगितलं, प्रभू मी आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलं नाही, आज मागण्याची इच्छा आहे. काय मागायचं तुम्हाला? मला हरिरूप द्या. हरिरूप म्हणजे काय? हरी म्हणजे साक्षात विष्णू. म्हणजे तुम्ही जेवढे सुंदर आहात, तुम्ही जेवढे गोड आहात, तेवढं रूप हरी रूप मला प्रदान करा. परमात्म्याने तथास्तु सांगितलं. कधीतरी नारदानं काहीतरी मागितलं होतं, पण हरिरूप या शब्दाचा एक वेगळा अर्थ पण होतो. हरिरूप म्हणजे माकड सुद्धा होतं. परमात्म्याने आशीर्वाद दिल्याबरोबर नारदाचं पूर्ण शरीर मानवाचं आहे, माणसासारखं आहे, पण नारदाचं जे तोंड होतं ना ते माकडासारखं आहे. नारदाला पुन्हा गर्व झाला. नारद म्हणतो वा, आता परमात्म्याला मला हरिरूप दिलंय आणि शीलनिधीने त्याच्या मुलीचं स्वयंवर ठेवलेलं आहे. जो कोणी सुंदर पोरगा येईल त्याला ती विश्व मोहिनी बघेल आणि त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल. आणि मला विष्णू परमात्म्यानं हरिरूप दिल्यामुळे माझ्यासारखं सुंदर कोणीच नसेल, म्हणून ती विश्व मोहिनी माझ्या गळ्यामध्ये माळ घालणार. आनंद झाला नारदाला. नारद आनंदाच्या भरामध्ये त्या शीलनिधीच्या नगरीमध्ये आला आणि आल्यानंतर भगवान शंकराचे 2 गण नारदाला पाहून हसतात. नारदाला वाटलं कदाचित मी सुंदर आहे म्हणून मला बघून हसत असतील. नारद म्हणतो वा वा, मी चांगला दिसतोय ना रे. ती हसली आणि त्यांनी माना डोलवल्या. नारद महर्षी पुढे गेलेत. बरं, हे जे हसले होते ना यांना नंतर श्राप मिळालाय. जेव्हा नारदाला कळालं की मला माकडाचं तोंड दिलेलं आहे, त्यावेळेला नारद महर्षींनी या भगवान शंकराच्या 2 गणांना श्राप दिला की अरे तुम्ही मला बघून हसलात, तुम्हाला राक्षसाच्या योनीत जन्माला यावं लागेल, तुम्हाला राक्षस बनावं लागेल, तुम्ही राक्षस व्हाल. हे महादेवाचे 2 गण पुढच्या जन्मात राक्षस झाले. एक झाला रावण आणि दुसरा झाला कुंभकर्ण. राक्षसाचं रूप घ्यावं लागलं. विश्व मोहिनीच्या हातामध्ये फुलार आहे. मोठे मोठे राजकुमार त्या रांगेमध्ये उभे आहेत. नारदाने सुद्धा आपल्या रांगेमध्ये नंबर लावला. विश्व मोहिनी प्रत्येकाच्या मुखारविंदाकडे बघते, प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहते आणि पुढे चालते. जशी जशी विश्व मोहिनी जवळ येऊ लागली, नारदाची छाती अशी गर्वाने फुलू लागली. 56 इंचाची नारदाची छाती होऊ लागली. विश्व मोहिनी जवळ आली, नारदाकडे पाहिलं. नारदाला वाटलं आता माझ्या गळ्यामध्ये फुलहार घालणार. तेवढ्यात विश्व मोहिनीने पुढचा राजकुमार पाहिला. नारदाला राग आला आणि त्याच्या पुढे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात महाविष्णू उभे होते. परमात्म्याच्या गळ्यामध्ये तिने माळ घातली आणि नारदाला राग आला. नारद महर्षी विचार करतात असं का झालं, नेमका आपला चेहरा तरी कसा आहे. हर्ष उल्हासामध्ये मी विसरलो, मी आरसा बघितलाच नाही. आरसा पाहिलाच नाही. म्हणून पाणी होतं, पाण्यामध्ये दर्पण. दर्पण सुद्धा कधी कधी असं म्हणतात, मुखडा क्या देखे दर्पण में तेरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए.
भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए ऐका ना. मन दर्पण केला. जीवनामध्ये आरसा बघायचा असेल ना तर घरातला आरसा कधीच बघू नका. दिवसभर जे कर्म केले तुम्ही, एकदा कॉटवर बेडवर झोपले ना की आपल्या मनरूपी आरशाला विचारा, आज तू दिवसभर किती चांगले काम केलेत आणि किती वाईट काम केलेत. तुमचं मन सांगेल तुम्हाला तुमचे कर्म किती चांगले आहेत किती वाईट आहे. कदाचित आरशासमोर नमस्कार केला, प्रतिबिंब म्हणून आरसा तुम्हाला नमस्कार करू शकतो, पण मन असं एक दर्पण आहे, मन असा एक आरसा आहे की तो कधी तुम्हाला धोका देणार नाही. तुमचं वास्तव खरा चेहरा तुम्हाला दाखवेल. म्हणून आपल्या मनाला विचारायचं, पाप केलंय की पुण्य केलंय. नारदाने पाण्यामध्ये आपला चेहरा पाहिला आणि नारदाला माकडाचं रूप दिसलं. नारदाचा संताप अनावर झाला. नारदानं विष्णू परमात्म्याला सांगितलं, प्रभू तुम्ही माझ्यासोबत छेड केला, तुम्ही माझ्यासोबत कपट केलाय. मी तुम्हाला हरिरूप मागितलं होतं, तुम्ही मला माकडाचा चेहरा दिलास. माझी इच्छा होती की विश्व मोहिनी माझी पत्नी व्हावी, हिच्यासोबत माझं लग्न व्हावं आणि माझा संसार थाटला जावा. तुम्ही होणाऱ्या माझ्या पत्नीला माझ्यापासून दूर नेलं, म्हणून मी तुम्हाला श्राप देतो. तुमचं माझं तर लग्न झालं नाही, तुमचं लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्नीपासून दूर राहावं लागेल. प्रभू रामचंद्रांनी सीतामय्येसोबत लग्न केलं, पण वनवास भोगावा लागला. सीतामय्येला लांब राहावं लागलं. हे कर्म आहे प्रत्येकाचं. कर्म कधी चुकत नाही दादा. कर्म भोगावंच लागणार, ते कोणाचंही असो. असं म्हणतात धृतराष्ट्राने एक काट्यांचं भिड जाडून टाकलं. त्या काट्यांमध्ये एक नागिनीचे पिलं होते. 100 पिलं मेले आणि त्या नागिनीनं श्राप दिला, जसे माझे पिलं माझ्या समोर मेले ना धृतराष्ट्रा, तसे तुझे मुलं तुझ्या समोर मरतील. म्हणून धृतराष्ट्राचे 100 हे त्याचं कर्म आहे. असं म्हणतात भीष्माचार्य शिरपंजरी पडलेत बाणाच्या टोकावर. असं म्हणतात त्यांनी एका सरड्याला काट्यावर फेकलं होतं, त्या सरड्याच्या अंगात काटे घुसले होते, त्या सरड्याने श्राप दिला होता. भीष्माचार्यांना भोगावा लागला. तो कर्म नाही सुटत, ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला भोगावं लागतं. कदाचित शरीर बदलू शकतं, कर्म नाही बदलत. सजन नावाच्या कषायाची कथा आहे ना. सजन नावाच्या कसायाचे हात तोडलेत म्हणतात. का बरं तोडलेत? सजन नावाचा कसाई मागच्या जन्मामध्ये साधू होता. गिरणा नदीवर स्नाना करता, गंगा नदीवर स्नाना करता जात असताना त्याच्या समोरून एक गाय गेली. गायीच्या मागं कसाई आला. कसायानं विचारलं, अरे बाबा इथं गाय पाहिली का? साधू म्हणतो, गाय पाहिली तर खोटं बोलण्याचं पाप, गाय पाहिली नाही, गाय पाहिली तर गौहत्येचं पाप, गाय पाहिली नाही तर खोटं बोलण्याचं पाप. दोघी हात असे केले साधूनं. त्या दिशेनं कसाही गेला, त्याला काय करायचं त्यानं केलं. पुढच्या जन्मामध्ये तो साधू वारकरी झाला, पंढरीची वारी करतो. एका गावाच्या बाहेर वडकटी टाकली. त्या घरातली माऊली आली आणि सांगते, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवण करा. वारकऱ्याचं शरीर बांधा पाहिला. ती रात्री 12-1 वाजता उठली आणि सांगते, महाराज मला तुमच्यासोबत पंढरपूर यायचं आहे. महाराजांनी सांगितलं ते जमणार नाही. तिला वाटलं महाराज माझ्या नवऱ्याला घाबरतात. तिने कुऱ्हाड आणली, नवऱ्याच्या डोक्यात टाकली, डोक्याच्या 2 भांगा केल्या, रक्तानं भरलेली कुऱ्हाड आणली आणि वारकऱ्याला दाखवली, बघा तुम्ही माझ्या नवऱ्याला घाबरत होते, मी मारून टाकलं, आता तरी मला न्या. साधू बाबा म्हटले, तू नवऱ्याला मारून टाकलं, मी कुठे लागतो, आता तो बिलकुल नेणार नाही. बाई म्हणते, नवरा मेला हा न्यायचं नाही म्हणतो. तिनं आरडाओरडा केला. गावातले लोक जमा केले, लोकांना सांगितलं यानं माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि मला म्हणतो माझ्यासोबत पंढरपूरला चल. सकाळी उंच आसनावर गावचे सरपंच बसलेत. ते म्हणतात वारकरी असं काम करू शकत नाही, पण काही प्रूफ नाही आहे. आणि अलीकडे प्रूफशिवाय कुठली गोष्ट तुम्ही सिद्ध करू शकत नाही. पण त्या वारकऱ्याची शिक्षा कमी केली. सांगितलं सरपंचाने याचे 2 हात कलम करा आणि याला गावाच्या बाहेर काढून द्या. त्या वारकऱ्याचे 2 हात कलम केले. तो पंढरपूर आला आणि पांडुरंगाला सांगतो, पांडुरंगा सांग मी काय पाप केलं.
अरे अख्खी हयात तुझी वारी करतो, कोणाचं चुकीचं काम केलं नाही, माझे हात का तोडले देवा? अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टक्काशेर भाजी टक्काशेर खाजा. मी काय पाप केलं? काय म्हणून माझ्यासोबत असं वागलास? देवानं सांगितलं, ए वारकऱ्या, अरे तू केलेलं कर्म आहे. काय मागच्या जन्मात तू साधू होतास, स्नानाकरता चालला होता, तुझ्या समोरून गाय गेली, तिच्या मागं कसाई आला, कसाईनं विचारलं गाय पाहिली का? हो. तू दोघी हात असे केले ना? म्हणे हो, म्हणून तुझे हात तोडले. अरे पण त्या बाईच्या नवऱ्यानं काय पाप केलं? तिनं तिच्या नवऱ्याला मारून टाकलं. अरे भल्या माणसा, मागच्या जन्मात जी गाय होती या जन्मात त्याची बायको झाली, मागच्या जन्मात जो कसाई होता या जन्मात तिचा नवरा झाला, मागच्या जन्मात कसायानं गाईला मारलं, या जन्मात त्या बाईनं तिच्या नवऱ्याला मारलं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. ज्याच्या वायरी टाईट त्याला समजल, बाकीच्यांनी प्रसाद घेऊन जायचा. मुद्दा असा आहे, कर्म आहे, कर्म सुटत नाही. प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला, नारदाचा श्राप आहे म्हणून आपल्या पत्नीचा वियोग भोगावा लागला, पत्नीपासून दूर राहावं लागलं. नारदाचा थोडासा राग शांत झाला. ब्रह्माजींनी नारदाला समजवलं, अरे नारदा, हरी सर्वी विष्णूची माया होती, तुझा गर्व नष्ट करण्याकरता तुला जो गर्व झाला होता की तू कामाला जिंकलंस म्हणून महादेवानं ही सर्वी नगरी रचायला लावली. हे सर्व महादेवाचं षडयंत्र होतंस. तू एक काम कर, तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल, तू देवाला सुद्धा श्राप दिलाय, तू शिवलिंगाची स्थापना कर, भगवान शंकराची आराधना साधना कर, तू या पापातून मुक्त होशील. म्हणून नारदानी कणकण निरादिनी गंगा मातेच्या तीरावर जाऊन हजारो शिवलिंग स्थापित केलेत आणि शिवलिंगाचं पूजन केलं. विष्णू परमात्म्यानं सांगितल्यानुसार भगवान शंकराची भक्ती केली दादा, आणि त्या भक्तीतून नारद महर्षी पापमुक्त झाले. पुन्हा त्यांना कधीच कामाने आणि वासनेने आपल्या जाड्यात अडकवलं नाही. महादेव सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. महादेव हे अत्यंत भोलं दैवत आहे, कमी साधनेमध्ये जास्त फल देणारं दैवत आहे. कुठेही जा सध्या महादेवाचा बोलबाला आहे, महादेवाची भक्ती. आज मला 12 वाजता वाटलं की गडावर गेलं पाहिजे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. आम्ही गेलो दर्शनाला, गेलो तर काय चालले देवीच्या दर्शनाला, आणि भजन डीजेवर महादेवाचे. बरं भजन बी असे होते काय, ते रिमिक्स भजन. महादेव बी ऐकत असेल तर म्हणत असेल काय आपले भक्त आहेत बा. मी एक भजन ऐकलं, तिथून येऊन आमच्या सुजित महाराजांना सांगितलं बा, इतकं गोड भजन होतं, ते डमरूवरून जोडलं त्या लोकांनी. तिथून आलो महाराजांना ऐकवलं. म्हटलं भजन तुम्हाला कथेत म्हणावंच लागतं, कारण का आज आमचे श्रोते हे फुल नाचण्याच्या तयारीत आलेले असतील, कारण देवाचं लग्न आहे ना. म्हणून महाराजांना म्हटलं भजन म्हणाच. महाराजांना म्हटलं ते भजन म्हणाच. महाराजांनी म्हणून दाखवलं, जसेचे तसं म्हटलं. या भजनाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. आपल्याला तर काही गडावर जाता नाही आलं, आपण गेलो का गडावर पायी पायी. मग ते जो आनंद त्यांनी उपभोगला, आपण घरचे काम धंदे करून खाऊन पिऊन आलो मस्तपैकी, तो आनंद आपणही उपभोगला पाहिजे. कोणाकोणाला उपभोगायचा आहे हा आनंद, कोणाकोणाला घ्यायचा? एकदा हात वर करा बरं, तुमची इच्छा असली तर, नाही तर राहिलं. बरं बरं बरं, बाकीच्यांची इच्छा नाही, जाऊ द्या, पुढची कथा सांगतो. आहे का इच्छा? एकदा हात वर करा बरं, कोणाकोणाची इच्छा. वा वा वा, गोड भजन आहे. मग कसं आहे राधेश्याम महाराज ते डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला, हरी डम बोल. डम डम डमरूवाला. शंकरा उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला. शंकरा उघड तिसरा डोळ्यानं दर्शन दे रे मला. पण शंकरा उघड तिसरा डोळानं दर्शन दे मला. शंकरा उघड तिसरा डोळानं दर्शन दे मला. डम 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 डमरूवाला, डम 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 डमरूवाला. महादेव गया गंगा निधारा, माधवन गया मग आश्रमाळा, महादेव न गया गंगा निधारा. माधवन गया मग गंगा निधारा. भोळा महादेवा उघड तिसरा डोळानं दर्शन महादेव. उघड तिसरा डोळानं दर्शन दे मला.
महादेवा उघड तिसरा डोळ्यान दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळ्यान दर्शन दे रे मला एक बार सब लोग हाथ उठाते हुए महादेव नजरने चंद्राने कोर महादेव नसरसे चंद्राने कोर महादेवने डोक्यावर चंद्राने कोर महादेव नसरसे चंद्राने कोर श्रावण नाचे हो मोर श्रावण महिना मानाचे मोर और श्रावण महिना मनाचे रे मोर श्रावण महिना बोला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळ्यान दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळ्यान दर्शन दे रे मला कोणी भक्तीने माले लागायचे गोडी पुन्हा भक्तीने भालेशी गोडी पुन्हा भक्तीने मालसे गोडी महादेवन पार्वतीने सुंदर जोडी महादेव पार्वती सुंदर से जोडी भोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला ऐका ना ऐका 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 आज आज जो या सुखापासून वंचित झाला तो राहिलाच तुम्ही लग्नात डीजेवर भरपूर नाचतात घामाच्या पलीकडे काय मिळत नाही तुम्हाला पण आज महादेवाचं लग्न आहे लग्नात मेहंदीत नाचतात हळदीत नाचतात पुन्हा लग्नाच्या दिवशी नाचतात आज तर आपल्या बापाच्या 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 बापाचं लग्न आहे आणि तो वरून बघतोय की कोण नेमका या आनंदामध्ये रंगलाय म्हणून सर्वांनी इमानदारीत पुरुष मंडळी सहित वा क्या त्या पोरांकडे धन्यवाद क्या बात आहे जो नाचणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे हरी बोल महादेव समना साधा भया महादेव म्हणा साधा बोया महादेव समना साधा भया महादेव समना साधा होया पूजा कराले वैनात गोया पूजा कराले वैनत गोया पूजा कराले वैनात गोया पूजा कराले वैनत गोया महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला भोळा महादेवा
उघड तिसरा डोळा दर्शन दे मला वा क्या बात आहे एकदा बहार मधल्या तरुणांसाठी जोरदार टाळी हो द्या क्या बात उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला और डम 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 डमरू वाला डम 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 डमरू वाला न गया रुद्राक्ष माळा महादेव न गया रुद्राक्ष माळा और महादेव न गया रुद्राक्ष माळा महादेव न गया रुद्राक्ष माळा होड महादेवा बलु महापति महादेव की शिव महापुराण भगवान की आज के आनंद की बोल हर हर महादेव बोल हर हर महादेव अरे उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे मला जटेमध्ये गंगा गळवा सोके हार जटेमध्ये गंगा गळवा सोके हार माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर माझ्या शंभूचे मनोहर चंद्राची कोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे कोर शर्म व्याघ्रांबर ए भैया थोडं पुढे ना बघ त्यांची शूटिंग आहे गळा घातला वासुकी हार ओ गळा घातला वासुकी हार ओ धन्य धन्य विश्वंभर माया करे भक्तावर ओ घोडा गंगाधर काय वर्ण चमत्कार घोडा गंगाधर काय वर्ण चमत्कार माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर माझ्या शंभूचे चंद्राची कोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राची कोर त्रिशूळ डमरू घेऊन हाती त्रिशूळ डमरू घेऊन हाती रेशर डमरू घेऊन हाती गळा घातला रुद्राक्ष माळी घातल्या रुद्राक्ष माळी धन्य धन्य विश्वंभर माया करे भक्तावर धन्य धन्य विश्वंभर माया करे भक्तांवर भोळा गंगाधर काय वर्ण चमत्कार भोळा गंगाधर काय वर्ण चमत्कार माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे चकोर
माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे रूप चंद्राचे जयकोर जटेमध्ये गंगा गळा वासुके हार हार जटेमध्ये गंगा गळा वासुके हार माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे रूप चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राचे जयकोर माझ्या शंभूचे मनोहर चंद्राचे जयकोर खाली बसा बसा पटकन लवकर पार्वती पते हर हर महादेव मध्ये गंगा गडा वासुकी हार माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राची चकोर माझ्या शंभूचे मनोहर रूप चंद्राची चकोर गोड भजन आहे डम 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 डमरू आला महादेवनी जटा मा गंगा गंगानी धारा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला गोड्या महादेवा उघड तिसरा अरे बसा रे बघा खाली बसा. अरे कथा करू द्या रे अजून भरपूर कथा बाकी आहे गोड आहे. भगवान श्री सनत कुमाराने नंदीश्वरांना विचारलं भगवान